टेक इन्फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत म्हाडा लॉटरी नाशिक 2024साठी ती काही जानेवारी महिन्यात सोडत निघालेली होती. तिची काही ड्राफ्ट लिस्ट आहे. प्रारूप यादी ही म्हाडाच्या साईडवर जाहीर झालेली आहे. 24 जूनला ती म्हाडाच्या साईडवर जाहीर झालेली आहे. त्याबद्दलच आता आपण थोडक्यात माहिती बघूया. किती स्कीम, किती टोटल योजना उपलब्ध होत्या आणि त्यासाठी टोटल किती अर्ज पात्र झालेले आहे. तर चला मित्रांनो, आपण बघूया. जी काही 20% सर्वसमावेशक योजना होती त्यासाठी टोटल उपलब्ध सदनिका होत्या 236 आणि एकूण पात्र अर्जदार होते 193. म्हणजे इथे सदनिका जास्त होत्या आणि अर्जदार कमी आहेत. आणि दुसरी स्कीम म्हणजे जी काही म्हाडा गृहनिर्माण योजना होती त्यामध्ये टोटल उपलब्ध सदनिका होत्या 95 आणि टोटल पात्र अर्जदार आहे 334. आता आपण बघूया टोटल किती अर्ज इथे अपात्र झालेले आहे. त्यात थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया. हे बघा मित्रांनो, ही अपात्र अर्जदारांची प्रारूप यादी आहे. त्यात बघू शकतो आपण टोटल 32 अर्ज जे काही आहे ते अपात्र झालेले आहे. त्यांना डिस्क्रिपन्सी आल्यामुळे त्यांची नाव अपात्र यादीमध्ये आलेले आहे. त्याचे कारण जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे रिजेक्ट रिझनमध्ये आपण बघू शकतो स्पाऊस पॅन नॉट अपलोडेड. जे काही तुमचं स्पाऊसचं पॅन कार्ड आहे ते अपलोड न केल्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिपन्सी आलेली आहे. ते तुम्ही अपलोड केलेले नाही किंवा ते केलेलं असेल तर ते व्यवस्थित अपलोड झालेले नाही आहे, त्यामुळे ती डिस्क्रिपन्सी आलेली आहे. दुसरं रिझन म्हणजे ॲप्लिकंट अँड स्पाऊस कंबाईन इन्कम इज अबोव स्लॅब. ते काही तुमचं इन्कम आहे ते अबोव स्लॅब असल्यामुळे तुम्हाला रिजेक्शन आलेलं आहे. अशा प्रकारे आपण बघितले की मित्रांनो, कोणत्या योजनेसाठी टोटल किती अर्ज आलेले आहे, तिथे किती सदनिका उपलब्ध होता आणि किती अर्ज हे रिजेक्ट झालेले आहे आणि त्याचे रिझनसुद्धा आपण बघितले. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जे काही नवीन म्हाडाचे अपडेट येणार आहे त्याबद्दल मी इथे आपले व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची एक सूचना म्हणजे जी काही म्हाडाची फायनल प्रारूप यादी आहे ती 28 जूनला जाहीर होणार आहे. जी काही म्हाडाची अंतिम यादी आहे ती 28 जूनला जाहीर होणार. त्याबद्दलच आपण थोडक्यात माहिती पुढच्या भागात बघूया. थँक्यू सो मच.